ईशान्य मुंबई से संजय दीना पाटिल को जिताओ, आदित्य ठाकरे ने बेकरोली के लोगों से किया आह्वान। ईशान्य मुंबई लोकसभा से शिवसेना यूबीटी के उम्मीदवार संजय दीना पाटिल के क्षेत्र बेकरोली में पहुंचे आदित्य ठाकरे ने उन्हें जिताने की अपील की। साथ ही उन्होंने बीजेपी गठबंधन की जमकर खिंचाई करते हुए कहा कि इन्हें कई सीटों के लिए उम्मीदवार भी नहीं मिल रहे हैं। उन्होंने मतदाताओं से आह्वान किया कि जो महाराष्ट्र के विकास की बात करेगा उसी को सत्ता में लाओ। आजचा प्रतिसाद आपण पाहताय, तुफान प्रतिसाद आहे। साधारणपणे आपण सगळ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर आहे आणि सगळ्यांची सेवा करण्यासाठी तयार आहे। ते खासदार जे आहेत ते आमच्या भाजपचे होते, ते आज आमच्या शिवसेनेत आलेले आहेत। याचसाठी आलेले आहेत कारण त्यांना देखील दिसलेलं आहे की भाजप जी आहे ती महाराष्ट्राच्या विरोधात काम करत आहे। उन्मेषीनीच आज आपण पाहिलं असेल, उद्धव साहेबांची चर्चा करून, संजय राऊत साहेबांची चर्चा करून जे काही ठरवलेलं आहे ते आज लोकांसमोर आलेलं आहे। दुनिया अप्रैल फूल डे एक दिन पे सेलिब्रेट करती है, 1 अप्रैल को। हम पिछले 10 सालों से अच्छे दिन सेलिब्रेट करते आए। अभी बहुत हुआ अच्छे दिन का जुमला, अभी तो काम करेंगे। तो इसलिए इंडिया आघाड़ी को अगर आप देखें तो बहुमत से सरकार बनेगी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आमचे सगळे अधिकृत उमेदवार इंडिया आघाडीतले घोषित झालेले आहेत आणि यांचा प्रचार आम्ही सगळीकडे सुरू केलेला आहे। आपण पाहत असाल, महाराष्ट्र हित वर्सेस महाराष्ट्र द्रोही असं ही लढाई होत चाललेली आहे। आम्ही महाराष्ट्र हिताच्या बाजूचे आहोत। महाराष्ट्र हित म्हणजे देश हित हे पाहून आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही या जागा लढत आहोत। आमचे उमेदवार सगळीकडे ठरलेले आहेत, स्पष्ट आहेत, लोकांसमोर आहेत। पण जे काही एनडीए अलायन्स आहे, मग त्याच्यात भाजप आहे, ईडीआयटी, सीबीआय, मिंदे गट आणि अजून एक गद्दार गँग आहे, त्यांच्या उमेदवारांची भांडणं आणि जे काय ते लोकांसमोर आहे। आपण जर पाहत असाल तर मुंबईत देखील भाजपला अजून उमेदवारच मिळत नाही आणि मुद्दाम मी हे सांगतोय कारण अनेकदा ते उमेदवार रिप्लेस करतात। त्याचं कारण एकच आहे, जे भ्रष्ट आहेत त्यांच्यात आता बोली लागत आहे आणि ज्यांचे परफॉर्मन्स खराब आहेत त्यांना बदलता पण दिसत नाहीत कुठे। कारण समोर जे आहेत ते भ्रष्ट उमेदवार, कदाचित भ्रष्ट पक्ष आहेत आणि आपण पाहत असाल मुद्दामून हेच पुन्हा एकदा सांगेन कारण उमेदवार मिळत नाहीत कारण जे महाराष्ट्र विरोधात उभे राहणार आहेत त्यांच्यासोबत कोणीच राहणार नाही। आता जनता तर त्यांच्यासोबत आता जेवढे जमतात तेवढे जातं कारण काही उमेदवार एकाच दिवशी भरतात, अंतर मोठी असतात, बघू जसं जमेल तसं। मला वाटत नाही, महत्वाची गोष्ट हीच आहे, जे महाराष्ट्र हिताचे लोक आहेत, महाराष्ट्र हित विचार करणारे आहेत, महाराष्ट्रासाठी लढणारे आहेत, ते सगळे आमच्या सोबत आहेत। त्याच्यात सगळेच भाषिक आहेत। पण मुद्दामून मी तुम्हाला आवर्जून सांगतो, एक जे गेल्या 2 वर्षात आपण पाहतोय की एका विशिष्ट राज्यात सगळे उद्योग इथून पाठवले जात आहेत, त्याच्या विरोधात आम्ही नक्की आहोत। आमचं भांडण कुठच्याही राज्यासोबत नाही, पण आमच्या हक्काचं जेव्हा दुसऱ्या राज्यात देतात तिथे आम्हाला दुःख होतं आणि तिथे राग येतो, त्याच्या विरोधात लढायला आम्ही दिल्लीत आहोत। सर, एक तरफ